सजना तुम्ही संत जन गोपाळू सजना तुम्ही संत जन हे कृपादान तुमचे मार्ग एवढे कृपादान तुमचे मार्ग एवढे कृपादान तुमचे मार्ग आठवण तुम्ही जावी पांडुरंगा आठवण तुम्ही जावी पांडुरंगा आठवण तुम्ही जावी पांडुरंगा आठवण तुम्ही जावी पांडुरंगा देव माझी सांगा काकुळी देव माझी सांगा काकुळी देव माझी सांगा काकुळी आनंदाची पतिता गेला आनंदाची पतिता गेला आनंदाची पतिता गेला आनंदाची पतिता गेला नका करू मारे पाया गेला नका करू मारे पाया गेला नका करू आठवण तुम्ही जावी पांडुरंगा आठवण तुम्ही जावी पांडुरंगा आठवण तुम्ही जावी पांडुरंगा आठवण तुम्ही जावी पांडुरंगा देव माझी सांगा काकुळी देव माझी सांगा काकुळी देव माझी सांगा काकुळी रुकामध्ये तुम्ही निरवे जावरी रुकामध्ये तुम्ही निरवे जावरी रुकामध्ये तुम्ही निरवे जावरी रुकामध्ये तुम्ही निरवे जावरी वदा वदा हरी उभे केला वदा वदा हरी उभे केला वदा वदा हरी उभे केला आठवण तुम्ही जावी पांडुरंगा कृपाळू सज्जना हॅलो 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 थोडा आवाज यायला आवाज हॅलो 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 कृपाळू सज्जना तुम्ही संत जना कृपाळू तुम्ही संत जना कृपाळू सजना तुम्ही संत जना कृपाळू सजना तुम्ही संत जना कृपाळू सजना तुम्ही
सज्जन तुम्ही संत जन कृपाळू सजन तुम्ही संत जन कृपाळू सजन तुम्ही संत जन एवढी कृपादान तुमचे माझ एवढी कृपादान तुमचे माझ एवढी कृपादान तुमचे माझ आठवण तुम्ही स्वामी पांडुरंगा स्वामी पांडुरंगा एवढे कृपादान तुमचे माझ एवढे कृपादान तुमचे माझ एवढे कृपादान तुमचे शिव माझी सांगा काकुळती शिव माझी सांगा काकुळती शिव माझी शिव माझी सांगा
हरी हरी बॉल कमी आणि रन जास्त हे माझ्याच वाट्याला पुजून ठेवले मला वाटतं. आवाज हरी हरी कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मदन आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा जीव माझी सांगा काकुळी अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा जीव माझी सांगा काकुळी तुका म्हणे तुम्ही निर्विजावरी तुका म्हणे तुम्ही निर्विजावरी मग मग हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा जीव माझी सांगा काकुळती महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं प्रणमामि सद्गुरुं प्रणमामि ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा
नमो ज्ञानेश्वरा करुणा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी तो काळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने असे भाविक तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा मी दास एका जनार्दनी मी तुमचा दास माझी तुम्ही आस पुरवावे तुमचा अनुग्रह लादलो भवन झालो चराचरी फला कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मल आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझे सांग का कुळती फला सालाबादप्रमाणे चालत आलेला हरिनाम सप्ताह आता हरिनाम किती जणांना कळतं हे मला माहित नाही पण टाकतात हरिनाम सप्ताह पूर्वी राजाश्रय असायचा पूर्वी जे कार्यक्रम चालायचे तो राजाश्रय असायचा आणि तो राजाश्रय आम्हाला इथे मिळाला आमचे नंदू शेटकीनी त्यांच्या आश्रयाखाली आणि आपल्या सर्वांचं हृदयस्थान हरिभक्तपारायण भागवताचार्य पोपट महाराज चकवे यांच्या मार्गदर्शनानुसार आज 13वं वर्ष आहे. पहिल्या दिवसाचा अभंग नामपर होतो आणि शेवटच्या दिवसाचा मागणीपर. पहिल्या दिवसाचा नामपर आणि शेवटच्या दिवसाचा मागणीपर म्हणजे 2 कीर्तनकार बांधलेले आहेत आणि बाकीचे मोकाट का बाकीचे मोकाट नाही ते सुद्धा बांधलेले आहेत आणि ते बांधलेले का दाखवत दिसतात बांधलेले कारण ते बांधून तुम्हाला सोडवण्यासाठी इथे उभे राहिलेले स्वतःला बांधून. आमच्या माऊली म्हणतात तरी अवधान एक वेळ तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे आणि हे प्रतिज्ञा उत्तर माझे गल्लीबोळात आहे का गल्लीबोळात नाही. आणि तुमचे काय चुकीचे आज गल्लीबोळातच चालू आहे ओपन होतच नाही. का ओपन करायला घाबरतात की काय मला काय कळत नाही.
जर आता आपण एवढे 84 लक्ष योनीवरून फिरून फिरून आपण आलो, मग आपल्याला खरं नको का कळायला? हा? पण बऱ्याच वेळेला इथून असा प्रश्न पडतो कीर्तनकारांना, खरं बोलावं का बरं बोलावं? कारण खरं बोलणं ना की पुढच्या वर्षी तारीख महाराजांची कट, आणि बरं बोलणं ना महाराजांची तारीख फिक्स. आता महाराज तुम्ही 5 वर्ष तुमची तारीख फिक्स सुपारी देऊन टाकली नाही का? नाही ना. हो, तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे सत्य सांगू आणि येवत रागे येते ते. येऊ दे ना कोणाला राग यायचा, पण तुमचं काम काय आहे? इथल्याचं काम काय आहे? तुम्हाला आम्ही कशासाठी बोलवू? बरं बोलायला नाही, खरं बोलायला. तुका म्हणे साधू बोले खडगधार आणि खोचती अंतर दुर्जनांचे. जे दुर्जन असतील ना त्यांना बाबाले फला त्यांना काल म्हटलं होतं मी, तुम्ही काहीच करू नका, पण आमच्या समोर बसा. कारण आपले जे महात्मे आहेत ना, खरोखर सांगतो तुम्हाला, खरोखर म्हणजे काय खोटं सांगतात की काय? नाही, खरंच सांगतो तुम्हाला, आपले जे महात्मे आहेत ना एवढी प्रेरणा देतात आपल्याला. बघा आता बाबा आपले, ताई माई नाही ना तुला काय येत तर काय कर बाबा, काय म्हणजे 4 शिवे दे मला, पण तू उभी राहा. किमनीवर्थ का? लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, इथे जो आलेला असतो ना त्यांनी प्रतिज्ञा करून आलेला असतो. काय काय प्रतिज्ञा? सोडविन माझा स्वामिनीच्याशी. का मी म्हटले? नाही 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 नाही, मी नाही म्हटले. सोडविन माझा स्वामिनीच्याशी. तिकडून ऑर्डर यावं लागते, कुठून? वरून ऑर्डर यायला लागते. कीर्तनाच्या आवडी देवडी. तुम्हाला पटणार नाही, जिथं वृक्षाची पान हाली जसे सत्ता राहिली अंता मग कोठे काय म्हणा म्हणी, म्हणा म्हणी. मग तुमचं आमचं वृक्षाची पान हाली ज्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेने चालतो, मग आपण कोणाच्या सत्तेने चालतो? तुम्हाला मी आता असा प्रश्न विचारतो, तुम्ही आला का तुम्हाला कोणी घेऊन आलं? नाही, चुकलं तरी चालेल. तुम्ही आलात तर तुम्हाला कोणी घेऊन आलं? काहीच नाही. म्हणजे तुम्ही आलात. तुकाराम महाराजांनी एकदा एकाला विचारलं होतं, तुकाराम महाराजांनी एकदा विचारलं होतं, म्हणजे भया माणसा तू चालतो कोणामुळे? म्हणजे पायामुळे. तुमच्या काय लक्षात येते का बघा? ते म्हणतो पायामुळे. आता त्या वेळेला साधू संत लगेच बोलत नाहीत बरं का, उगाच कुठं तरी हवा घालवत नाहीत. त्यांना जरा विचार करायला लागतो. कारण समाजामध्ये वावरत असताना, समाजामध्ये कुठलीही गोष्ट घडत असताना त्याला खूप विचाराने त्या गोष्टीचं काय प्रत्युत्तर द्यावं लागतं. एकाएकी घाई करायची नसते. अति घाई आणि गुरुजी लोक म्हणायचे ना, काय म्हणायचे? अति घाई मसनात नाही. मग तुकाराम महाराज त्यावेळी गप्प बसले. कालांतराने त्याच्याच गावात एक मैत झालं. जो म्हणला होता ना मी माझ्या पायाने चालतो,
त्यांच्या गावात मयत झालं, त्याला बाजूला घेतला, कट्ट्यावर बसले होते तुकाराम महाराज. कारण एक तुम्हाला सांगतो, तुम्ही जरी किती मोठे झालात तरी शिष्टाचार पाळणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आपण किती मोठे झालो हे विसरतो आपण. शिष्टाचार पाळणं गरजेचं आहे. बघा आता ही मंडळी काय आता आपल्यासारखे काय म्हणतात ना, गाजराची कोंबी वाजली तर वाजली, मोडून खाल्ली, बाबा म्हणा ही मंडळी. काय गरज आहे त्यांना? एक प्रेमापोटी. तर आपलं बाळ काय बोलतं बघूया, आपलं लेकरू काय बोलतं बघूया, याच्यासाठी आले ते, नाही का? लेकराचे हित बाहे माऊलीचे चित्त. मग तुकाराम महाराजांनी त्यांना विचारलं, भाऊ आता ते जे मयत आहे ना, त्याला 2 पाय आहेत, 2 हात आहेत, तू बोलणार ते पायाने चालत जा. आता त्याला सांग तू चालायला लाग. चालायला म्हणजे तुम्ही चालायला असं नका समजू, नाही तर यांना बरं आपलं चला चालायला. आपला उद्देश काय आपण येण्याच्या पाठीमागे तो प्रत्येकाचा असला पाहिजे. देवे दिला देह गोमटा भोजन गोमटा. भूक लागली. काय राव तुम्ही. आणि असंच चाललंय बरं का, एक कान आणि एक मात्रा वाढवला आणि देवी दिला देह भोजना गोमटा आणि तुळा झाला फाटा बालिकेचा. मग तुकाराम महाराजांनी त्याला विचारलं, त्याचे 2 पाय आहेत, त्याला सांग आता चालायला लाग. चालेल का तो? नाही का? निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला जे चालवणारं बोलवणारं जे आत्मचैतन्य होतं आतमध्ये, ते काय झालं? निघून गेलं. तुम्हाला गोष्टी सांगताना डिस्टर्ब येत नाही बाबा, गोष्टी सांगताना डिस्टर्ब येत नाही. पण हे वाटतं तेवढं सोपं नाही. म्हणून चला एक वेळेला कबीर महाराज आपल्या मुलाला बोलले, कमलला, आणि ये क्या तुम बडबड बडबड बक 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 क्या कर रहे? काय बोलले? ये क्या तुम बक 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 कर रहे हैं? कबीर कहे कमल को क्यों बजावते ढोल? अरे एक श्वास निकल जाए तो 3 लोगों का मोल. मजत बसा आता. चला आपण एका लोकाची किंमत बघू 10 लाख. किती? 10 लाख. 3 लोकांची किती झाली? 30 लाख. विचार नको का करायला? आपण करतोय काय? कशासाठी आपण आलो? कुठलं भजन सांगितलंय आपल्याला? कुठलं भजन करायचंय? ते नको करायला. आता तुम्हाला सांगू का मी, तुम्हाला जसं त्याला पाय असताना ते चालत नव्हतं का? त्याच्यात आत्मचैतन्य निघून गेलं होतं, बरोबर? तुम्हाला मी आत्ता इथे दाखवतो की कोणाकोणामध्ये आत्मचैतन्य आहे. रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण
कळलं ना तुम्हाला, भाषा कळते ना? हा, कधी भजन करायचं, पण कुठलं भजन सांगितलंय हे तर कळलं पाहिजे ना. जोपर्यंत वर्म कळत नाही तोपर्यंत धर्म कळत नाही. लक्षात घ्या, थोडस बोलण्याकडे जरा लक्ष द्या पूर्णत्वाने. कारण हे तुम्ही उद्या जर विचारलं तर बाबा सांगताय का? नाही, बाबाने काय त्या विषयी एकदम म्हणजे उत्कृष्ट चिंतनाचा विषय मांडला शरद बाबा, एकदम चिंतन. आपलं काय म्हणतात, जाऊ दे आता, ते परीक्षित आहेत आता आपले. काय सांगत होतो? वर्म, जोपर्यंत वर्म कळत नाही तोपर्यंत धर्म कळत नाही. आमच्या स्वामी विवेकानंदांना धर्म कळाला होता आणि त्याने अमेरिकेमध्ये आपला धर्म सांगावा. काय धर्म सांगितला त्यांनी? या अजून गुलदस्त्यात आहे आपला भारत देश. जेवढे मी सगळे देश आहेत त्या देशांनी आपल्या भारत देशाला गुरुत्वपद बहाल केलंय. मग आपण कशी गुरुत्वपद बहाल केलं तर सगळे तुम्ही आम्ही कसे असलं पाहिजे? धर्माचं पालन, कारण पाखंड खंड आणि हे चित्रपट आम्हाला काम बीज वाढवावे ना. याच्याकरता तुमचा आमचा जन्म आहे. वाट बघत बसू नका. लक्षात घ्या, बोलण्याकडे जरा लक्ष द्या. वाट बघत बसू नका. आता राम येईल, आता कृष्ण येईल आणि आम्हाला वाचवी, अशी वाट बघत बसू नका. ते जे आले होते ना ते हेच सांगायला आले होते, बाबांनो तुमच्या आतमध्ये आहे ना जे आत, त्याला काय करा तुम्ही? त्याला प्रेरणा द्या, त्याला उच्छृंखल करा. त्याचं ते सांगण्यासाठी आले ते राहिलं बाजूला. पण आमचे वाद चालू आहेत, राम मोठा का कृष्ण मोठा, राम आधी का कृष्ण आधी, हे सांगत होते त्यांना. कुठून आले त्याचा काय आपल्याला पत्ता नाही आहे का? सांगा बरं. ज्याला आकार नाही, ज्याला अवकार नाही, ज्याला गुण नाही, त्यातून ते आले होते. का आले? तुमचा आमचा त्यांना काय आला होता? पुळका. काय गरज पडली मला सांगा? आज जर एखादा स्टेशनला माणूस गेला आणि त्याला फोन केला, हॅलो हॅलो माझं जरा काम आहे तुम्ही परत या. नाही ना, मला कामावर जायचं, मला 10 वाजता माझी ड्युटी येईल परत. पण आमच्या साधू सांगतो काय कळवलंय सांगा बरं. आले नाही परत? अहो परत आले. कुठून आले? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, एकाने प्रमाण हे ऐकलं आणि त्यांच्या गावात जेवढे साधू यायचे ना त्याच्या पाठीमागून हा झाडू मारायचा. काय बाबा म्हणायचे, यूज द ब्रेन, जरा डोकं वापरा. नाही डोकं जरा खाजवा, तेव्हा कळलं. असं सांगायचं होतं त्यांना. अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्दज्ञाने आणि विषय लोभी मन अवघी साधनाची बुडवली. तुम्हाला एक सांगतो, पटलं तर बघा. देवाला प्राप्त करण्याचं साधन या जगामध्ये नाही.
मग करायचं काय आम्ही? जर तुम्ही म्हणता साधन नाहीये मग करायचं काय? शांत चित्ताने ऐका जरा. करायचं काय? काहीतरी उपाय असेल ना. संतावीन प्राप्ती नाही, 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 संतावीन प्राप्ती नाही. संतावीन प्राप्ती नाही. ऐसे वेदांनी ग्वाही दिली. वेदांनी संतांशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊच शकत नाही. कारण ते वर्म फक्त आमच्या संतांनाच माहित आहे, बाकी कोणाला माहित. पण त्यासाठी आत जावं लागतं बरं का. पुढं बाबाने अर्थ सांगितलं ना त्याशी, जात म्हणजे जा आत. येणारा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया. तू बुद्धी दर्पणे ब्रह्मरवेचे छाया. वरी वरी मेघ अंबरी, उठवणे सागरे मावळते. ही उपमा घेता होते तुला त्या कळते. ओंकार प्रणवचार होय साचार, आत बघ कैसा. तो शब्द अवंगमय, तुम्ही ऐसा. हे जरा आत बघ, आत. आपलं कुठं चाललंय? आपलं चाललंय कुठं? भजन. बाबा म्हणायचे ते सांगतो भजन. बाबा म्हणायचे, भाऊ आईच्या गर्भामध्ये ज्या टाइमला तू होता ना तेव्हा त्याला वाचा होती का? नाही ना. मग कसं काय वचन दिलं? गर्भपणो मे वचन दियाता, भजून सीताराम. बहारा के खुद ही भूल गया, खुद का आत्माराम. खुद का लोकाचा, आपला अजून लोकाचाच राम. म्हणून आपल्याला राम कळत नाही. लिहण्यात घ्या, आपला राम एकीकडे, आपण एकीकडे, गुरु एकीकडे आणि जीव एकीकडे. म्हणून कळत नाही. ज्या वेळेला ही ऐक्य होईल ना, ऐक्य तेव्हाच कळा. म्हणून येणारा कुठे बघ, आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया. हा जीव आहे ना, जीव तो खरा नाही. हे काय आहे? माया आहे. तू बुद्धी दर्पण म्हणजे बुद्धिरूपी दर्पणामध्ये, बुद्धिरूपी आरशामध्ये बघ, मग तुला कळत तू कोण आहेस. तेव्हा कळेल. तोपर्यंत कळणार नाही. म्हणून संताविन प्राप्ती नाही. संतच फक्त हे भजन आपल्याला सांगू शकतात. स्वाम्या वाम्या आपल्याला भजन सांगू शकत नाही. बाबा म्हणायचे, भल्या माणसा, तुझ्या नाकातला जो श्वास आहे ना, तो कधीपासून बोलतो, काय बोलतो आणि केव्हापासून बोलतो, त्याला भजन म्हणतात. श्वासानं भजन
आम्हाला माहित आहे ते सांगू नका. आम्हाला माहित आहे ते सांगू नका. जे माहित नाही आम्हाला ते सांगा. तुम्ही जे रोजचं व्यवहाराचं सगळं सांगताय ते का आम्हाला माहित नाही? रामकृष्ण म्हणायला कोणाला येत नाही? ओम नमो भगवते कोणाला म्हणता येत नाही? ओम नमो शिवाय कोणाला म्हणता येत नाही? अरे ते काय सांगायचं हे सांग. तुम्हाला देव सांगतो 2 मिनिटं, पण 2 मिनिटाच्या वर नको हा. 2 मिनिटं सगळ्यांनी नाक दाबून धरा. 2 मिनिटाच्या वर जर झालं तर जबाबदारी माझी नाही. मग तुम्हाला देव जर कळून घ्यायचा असेल तर 2 मिनिटं सगळ्यांनी नाक दाबा. मी पण दाबतो, म्हणजे तुम्ही दाबा. प्रत्येकाला वाटतं आम्ही धन दौलतीवर जगतो, आमचा जो व्यापार चाललाय त्याच्यावरती जगतो. मी आता तुम्हाला भजन सांगितलं ना, आता 2 मिनिटाचं काय परिणाम होतो ते जर भजन नसल तर आपला मुर्दा. कशावर जगतो आपण? संपत्तीवर, पैशावर, मालमत्तेवर? मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो. एक शेटजी आहे, 12 लाखाची गाडी आहे, पण त्याच्या टायर मध्ये जर हवा नसेल तर गाडी चालेल नाही ना? तशी ह्या टायर मध्ये जर ती हवा नसेल तर हे टायर चालणार नाही. स्वसन भजन कर गड्या रे, झाले काय बाबा? आपल्याला जे सांगायला पाहिजे ना ते सांगत नाही. त्यांना जे पाहिजे ते सांगतात. कोणाला? त्यांना जे काय, त्यांना मी कीर्तनकार, मी प्रवचनकार. तुकाराम महाराजांची दांडी उडाली तर तुमचं आमचं की छाटी पत्ती. ज्यावेळा त्यांच्यावरती कृपा झाली त्यावेळा काय त्यांचे उद्गार आले? सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निरुद्ध झाली. काय म्हणत होती ती वृत्ती? ती वृत्ती काय म्हणत होती? मी आणि माझ. ती वृत्ती काय झाली? निरुद्ध झाली. मग आता आपण सुद्धा संतांना शरण गेलेलो आहोत. आपली वृत्ती निवृत्त झाली का? पण जे निवृत्तीला शरण गेले असतील ना बाबा, त्यांची वृत्ती निवृत्त होईल. कुणाला? निवृत्तीला शरण गेलेले असतील त्यांची काय होईल? वृत्ती निवृत्त होईल. पण अजून जर निवृत्तीला जर शरण गेलेले नसतील तर आपली वृत्ती निवृत्त होणार नाही. हा ज्याच्या त्याने आपापलं काय करायचं? आपापला पेपर तपासायचं नाही. मग काय सांगितलं? कुठं काय सांगितलं? आत. पण आपण जागे कुठं असलं पाहिजे? आत का बाहेर? बोल बोल रे बोले,
जागे बाहेर आता निजेले. आत काय झालेले निजले बाहेर जागे. कसं सांगू का तुम्हाला बाहेर जागे सांगू का? पटलं तर ठीक आहे, नाही तर माझ्याकडे द्या. आणि मी बऱ्याच वेळा सांगत असतो, माझा आग्रह नाही बरं का, मी नाही सांगत. कृष्ण पण अर्जुनाला सांगतात, बाबा रे मी तुला सांगायचं काम करीन, पण माझा आग्रह नाही तुम्ही समजून घ्यावं. तसं माझा आग्रह नाही की तुम्ही समजून घ्यावं, मग ते तुमचं तुम्ही समजा. काय जागे बाहेर आत निजेले आणि बाहेर जागे. ह्या अशा लटारण्या माळा घालून बाहेर जागे अशा भाषा कळते. ह्या अशा लटारण्या माळा घालून बाहेर जागे आणि आत निजेले. नाही असं काय सांगितलंय? आत काय सांगितलंय? चिंतन कुठं करायला सांगितलंय? आत का बाहेर? तुम्हाला जर शिवी दिली तर तुम्हाला राग आत येतो का बाहेरून येतो? कुठून येतो? आतून. फळ जे पिकतं ते आतून का बाहेरून? आतून. आणि आपल्या आईने जर आपल्याला खायला दिलं, जेवण दिलं, तर ते गोळे करून पोटात टाकतो का अंगावर घासतो? आतमध्ये टाकतो. सगळी क्रिया आत. देव बाहेर का? सगळी क्रिया आत आणि देव बाहेर. आतारी बाहेर हारे, आतारी बाहेर हारे, आतारी बाहेर हारे, चांगलं लक्षपूर्वक आहे का? बाबांनी प्रमाण एकदम परफेक्ट दिले. हरी कुठे आहे? आत. आपण शोधतो कुठे? कुठे शोधतो? मग आत सांगितलं की नाही? मग आपण आत शोधावं का बाहेर शोधावं? आत शोधावं, नाही का? आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो असा, माझ्या माय भगिनीना, तुम्ही ज्या टायमाला पूर्वी घर सारवायचे ते बाहेरून सारवायचे का आतून सारवायचं? तुम्ही सारवले घर? बरं जाऊ दे, आता कुठं घर राहिली सारवायला. बरं चला, आता कलर दिला जातो तो आतून फक्त दिला जातो का बाहेरून पण दिला जातो? दोन्हीकडून. बरोबर ना? आतून पहिला शब्द काय आहे? आतून. मग आतून पहिला काय? आतून कलर आणि नंतर बाहेरून. पूर्वी कंदिलाच्या काचा असायच्या, बरोबर ना? तुम्ही काय माना आलं तर तुम्ही कशाला बघितले कंदिलाच्या काचा? नाही का? बघा जाऊन पाहिजे तर. ती काच पुसताना आतून पुसतो का बाहेरून पुसतो? फक्त आतून. आतून आणि बाहेरून. पहिली कुठून? आतून. मग देव कुठे? आतमध्ये. देव आहे, देव आहे आणि हृदय मंदिरी शोधून पाहिजे. कुठे आहे देव? आत. आणि आपलं कुठं शोधणं चाललंय? देव सदा जवळीच असे, तया लागी जण कैसे पिसे, शोधो जाते देशोदेशी, ज्याला कळला तो मात्र गदगदोनी हसे. पण असं हसायचं नाही, लोकात असं हसायचं नाही. का? लोक नावं ठेवतील
तुकाराम महाराज ज्या वेळेला बाबाजी चैतन्यांना शरण गेले तेव्हा ते रडले की नाही? कंठी प्रेम दाटे नैनी नील मोठे, कंठी प्रेम दाटे, नैनी नील मोठे, कंठी प्रेम दाटे, नैनी नील मोठे, कंठी प्रेम दाटे, नैनी नील तुम्हाला रडू कुठून येतं? आतून का बाहेर? तुम्ही रडत नाही? आईचं घर सोडल्यावर नाही? बापरे, किती काटक झालं तुम्ही. आईचं घर सोडल्यावर रडत नाही? कोणासाठी रडता? आईसाठी ना. मग इथं देवासाठी रडावं का नाही रडावं? हा, रडतो का? देवासाठी कधी रडलो आपण? आणि प्रमाण म्हणायचे चालले फक्त लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त, तुका म्हणे वत्स धेनू ज्या चित्ती तैसे मध्ये येती सांभाळित. रडावं लागतं. तर व्यवहारामध्ये जर आपली मुलगी जर आईला सोडून जर माहेरी निघाली, सासरी निघाली तर रडते ना. कन्या ससुरा सीताय, कन्या ससुरा सीताय, कन्या सासुऱ्याची जाय मागे परतून पाहे तैसे झाले माझ्या जीवा. तो व्यवहाराचं जर आपल्याला कळतं मग परमार्थाचं नको कळायला? कळायला पाहिजे ना. परमार्थाचं नको कळायला. कन्या सासुऱ्याची जाय एक प्रतीक केलेली. कोण रडतो? कोण रडतो? हा, मी आत्मा असे हृदयी हा विश्वासू जयासे नाही, ते मृगजळाच्या डोही नावे सकट बुडो मेले. नावे सकट मेले. भ्रम भ्रम काय झालं? भ्रम. आणि साधू संत येतात ना ते भ्रम काढण्यासाठी येतात. काय काढण्यासाठी? ब्रह्म बनवण्यासाठी येत नाही बाबा. काय काढण्यासाठी? लक्ष द्या. भ्रम काढण्यासाठी येतात. ब्रह्म बनवायचं नाही. ब्रह्म बनवायला अजून जन्माला यायचंय. तुम्हाला ब्रह्म बनवायचा. तुका म्हणे हात स्वयंपर ब्रह्म, आत बघ जरा. तेव्हा हे वर्म कळल. ऐसे वर्म मग दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगट होणी. आता सत्यच बाहेर येईल ना बाबा. का आतलं काहीतरी वेगळं येतं आणि बाहेरून काय वेगळं येतं असं नाही ना. आता सत्यच येणार ना. आपण वेगळं कसं काय येतं आतून? का वेगळं येतं त्याचं तुम्हाला कारण सांगतो.
देव द्यायला पाहिजे, आपल्या आतून प्रगट व्हायला पाहिजे. तो प्रगट न होता काहीतरी कायनू प्रगट होतं, त्याला कारण आहे. जर तुम्ही म्हणता देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदयामध्ये देव आहे. आणि तुकाराम महाराजांचं काय प्रमाण आहे? तुका म्हणे नाही, देही देव आहे, देहामध्ये हा ठल ठल देह देवाचे मंदिर. मंदिर. कधी कधी काय होत माहितीये का, हे माझं नाही काही बरं का. आता तुम्ही ऐकता ना, मग तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर तुमचा दोष का माझा दोष? तुमचा दोष आहे. त्याला मी काय करू? मी प्रयत्न करतोय ना, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. तर पण तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर, कारण कीर्तनाच्या आवडी देव निवडी, सगळं देव निवडतो. आपण म्हणतो मी करतो, बाबा तू काहीच करत नाही, काहीच करत नाही. हा काय प्रमाण होतं ते आता? देह देवाचे मंदिर, बरोबर आहे ना? इथपर्यंत बरोबर आहे. देह देवाचे मंदिर. मला सांगायचं होतं, देव जर आत आहे तर आपल्याला का कळत नाही? कारण आपण कायनू करतो, म्हणून देव आपल्याला आतमध्ये सापडत नाही. सांगतो तुम्हाला, तुमच्या घरामध्ये देवारे आहेत ना, तुमच्या घरामध्ये देवारे आहेत, बरोबर आहे? तुमच्या घरामध्ये देवारे आहे. तुमच्या घरातली एखादी व्यक्ती जर दारू पिऊन आली तर तुम्ही त्या देवाऱ्यात जाऊन देता का? बोला ना, देता का? लगेच तिकडून पत्नी आतून आहे, तुम्हाला काय कळतं की नाही? देवाऱ्यात तुम्ही दारू पिऊन जाता. बरं, आता एखाद्या पोराने मच्छी खाली, नेमकाच गुरुवार, आणि म्हणली, आई म्हणली आज तू मंदिरात जायचं नाही. तुमच्या घरात जरी मंदिर नसले तरी देवारे असणार, एवढं मात्र निश्चित, बरोबर नाही? देवारे असणारच. हा, ऐका म्हणते मच्छी खाली, तू आता आतमध्ये जायचं नाही. उलट कधी कधी आईने जर मच्छी खाली फार म्हणतं, आई तुला काही कळतं की नाही? काय तूच आम्हाला सांगते मंदिरात मच्छी खाऊन जायचं नाही आणि तूच जाते. बोलतो. आता आपण तुमच्याकडे येऊ. जसं त्या देवाऱ्यामध्ये, त्या मंदिरामध्ये मांस, मच्छी, मटण, दारू चालत नाही. लक्ष द्या. त्या मंदिरामध्ये तुम्हाला मांस, मच्छी, मटण, दारू चालत नाही, तर ह्या मंदिरात कशी काय चालते? आता बोलणं लक्ष द्यायचं ना तुमचं. देव देवाचे मंदिर कबूल केलं ना. देव काय आहे? देवाचं मंदिर. आणि आपल्या घरातलं मंदिर. घरातल्या मंदिरामध्ये दारू पिऊन जाऊ नये, मच्छी मटण खाऊ जाणे हे कळतं, पण ह्या मंदिरात दारू आणि मच्छी मटण जातच कसं? नको विचार करायला जरा. म्हणून बाबा म्हणायचे प्रत्येक वेळेला काय, चांगला विचार केला तर. माणसं वाईट नसतात, ध्यानात घ्या. माणसं वाईट नसतात, माणसाचे विचार वाईट असतात. तेच फक्त सुधरवून घ्यायचे. कारण मगाशी सांगितलं, तुका म्हणे हा तर सोय परब्रह्म, तुम्ही देव आहात. तुका म्हणे सांगू किती, आणि याची भगवंताच्या मूर्ती. जेवढं तुम्ही बसलेले आहात ना ह्या मंडपामध्ये, तुम्हाला सांगू का, तुम्हाला पटायचं नाही, तुम्ही खरंच दैवाचे. या मंडपामध्ये यायला त्याला दैव लागतं बाबा, त्याला पुण्य लागतं. तेव्हा ह्या हरिनामाच्या मंडपामध्ये तीच व्यक्ती फक्त येऊ शकते. म्हणून तुका म्हणे सांगू किती, आणि याची भगवंताच्या मूर्ती. किंवा आणखी प्रमाणे महाराजांचं, तुका म्हणे सांगू किती, याची भगवंताच्या मूर्ती. जाऊ चला विठ्ठला. जाऊ द्या, आपण माऊलीकडे जाऊया. नव्या अध्यायामध्ये प्रभू तुम्ही, आम्ही काय केलं माहितीये का,
आम्हाला ऐका, तुम्हाला मी सांगतो, मी का तिकडे बघतो तिकडे विचारतो त्यांना, कारण आम्हाला आहे ना ह्या वयान वगैरे वगैरे पाठ करायला वेळ नाही. पण आपण कामधंदा करून करणारी माणसं हे आपलं उगाच आपल्या हे लोकांना असं वाटलं की जरा आपलं पोरग इथं राहतं, कसं बोलते जरा बघूया, म्हणून त्यांनी आपलं काय केलेलं आहे, हे काय केलंय, गोंधळ ठेवलाय आपला. काय केलंय, गोंधळ ठेवलाय. आपण काय करायचा, गोंधळ करायचा. पण गोंधळाचा अर्थ कळला पाहिजे बरं का. व्यास, वशिष्ठ, शुक आणि काय, व्यास, वशिष्ठ, शुक, गोंधळी. आणि कुठल्या नामामध्ये, सोहम भावी नाचती, त्याला गोंधळ म्हटलाय. तुम्हाला नाचायचंच असेल ना तर नामामध्ये नाचा बरं का, नामामध्ये नाचा. ते डीजे मध्ये नाचू नका. डीजेचा अर्थ सांगतो तुम्हाला, डेंजरस ऑफ जनरेशन. म्हणून हे जनरेशन जे आज मागे यायला लागले ना, त्या कारण हे झालं काय, डेंजरस ऑफ जनरेशन. आपल्याला ते भारी वाटतं, टाण 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 टाण. अरे इथं पण तेच वाजतं ना, नाही का, इथं काय वाजतं, तेच वाजतं. कोण वाजवतो, तोच वाजवतो. आणि तो डीजे कोण वाजवतो, अरे तोच वाजवतो. फक्त काय झालं, साधन बदली झाले. आणि तू नाचतो ना, तू नाचतो तर डीजेवर नाचत नाही, तुझ्या आतमध्ये जो आहे ना तो तुला काय करतो, नाचवतो. तू नाही नाचत. हे एवढं कळलं ना की परमार्थ कळ. हा काय सांगायचं आपण, तर ते जर आपल्या मंदिरातल्या देवाला जर ते चालत नाही तर आपल्या ह्या मंदिरातलं चालतं कसं काय. एक हिंदी महात्मा सांगत होता, तुम्हाला सांगतो, आठवलं म्हणून. तो एवढा जीव तोडून तळमळीने सांगतो, तुम्हाला सांगतो बघा, तुमच्यापर्यंत आलाय का तो व्हिडिओ. असं तोंड त्याचं आहे ना माकडासारखं आहे. आता माकडासारखं तोंड आहे का तरी बनवलंय ते मला काय माहित नाही, पण माकडासारखं तोंड आहे. तो महात्मा असा बोलतो, अरे हरामखोर, तुम ये बकरे का, ये कोंबड़ी का मांस खाता है, तुमको शर्म नहीं आता है? अगर तुम्हारे सामने तुम्हारा आदमी मर गया और उसका अगर मांस तुम्हारे सामने रखेगा तू खाएगा? खाना का गुरुनाना तो काय येला परत पुराण आहे. तो बोलतो उसमें भी जीव है, उसमें भी आत्मा है और तुम्हारे में भी आत्मा है, तो तुम उसको काटता ही कैसा, तुमको शर्म नहीं आता है? या असं झालं पाहिजे बरं. हे ना एवढे घ्यायचं करायचं, त्याच्याने नाही म्हणणार. आमच्या शिवाजी महाराजांनी जर मुळमुळ केलं असतं ना तर काय परिस्थिती झाली असते. काशी की कला जाती थी, मंदिर की मस्जिद होती थी, अरे एक शिवाजी नाही होता तो सबकी सुनता होती थी. असं मुळमुळ करून परत धर्म टाकणार काय. आणि एक लक्षात ठेवा, तुमचा आपण कुठल्याही धर्मात जन्माला आलेलो नाही. लक्षात घ्या, आपण कुठल्याच धर्मात जन्माला आलेलो नाही. स्वामी विवेकानंदाचं मत आहे, माझं नाही. सांगतो तुम्हाला, नो मॅन इज बॉर्न टू एनी रिलिजन, ही हॅज अ रिलिजन इन हिज ओन माइंड. नो मॅन इज एनी रिलिजन म्हणजे माणसाचा जन्म कुठल्या धर्मात होत नाही, तर धर्म माणसाच्या डोक्यात जन्माला येतो. मग आपण कुठल्या धर्माचे आहोत आणि कुठल्याच धर्माचे नाही. आमच्या भगवंताने अर्जुनाला धर्म सांगावा आणि तो धर्म सांगण्यासाठी त्यांना पृथ्वी तलावर पुन्हा पुन्हा यावं लागतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. पुन्हा 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 या पृथ्वी तलावरती आपल्याला लाज वाटत नाही का हो दुसऱ्याला त्रास देताना.
माझं बोलणं लक्षात येतं? दुसऱ्याला त्रास देताना आपल्याला लाज वाटू नये का? देवाला पुन्हा पुन्हा इथे बोलवायचं? तुमचं काय? तुम्ही काय भाकरी सोडणार काय इथे? का चपाती सोडणार आले? तुमचं काम काय आहे? धर्माचे पालन करणे, पाखंड हेची करणे, आम्हा म्हण भीत वाढवावी ना. हा? धर्माचे रक्षक त्याची वीज देव होती, विष्णूचे अवतार झाले, पुढे होतील हे देणे ईश्वराचे. वाट बघायची तुम्हीच ती आहात. कोण आहे? धर्माचे रक्षक त्याची विष्णूचे अवतार. धर्माची वाट मोडे, अधर्माची शिग चढे, तरी आम्हा येणे घडे. संसार स्थिती, संसार सोडलाय त्यांनी. आज तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे सगळं सुटलं. काय केलं? सगळं सुटलं. आता काहीच नाही राहिलं. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. फक्त एवढंच जाऊन सांगा त्यांना की तुम्ही ना केवळ आणि केवळ माझ्यासाठी आले होते. कोणासाठी? प्रत्येकाने काय समजलं पाहिजे? आपले सद्गुरू कोणासाठी आलेत? आपल्यासाठी. कोणासाठी आले असते ते जाऊ द्या, आपल्याला पहिलं वाटलं पाहिजे. वाटतं का? मग धर्माचे रक्षक त्याची विष्णूचे अवतार झाले, पुढे होतील, झाले आणि पुढे होतील हे देणे ईश्वराचे. वाट बघत बसायचं. आता कृष्ण जन्माला येणार. काय कृष्ण म्हणजे? कृष्णाचा आपल्याला अर्थ नको कळायला. आकर्षित इथे नाम कृष्ण, जे आतून आपल्याला जे आकर्षित करतं जे तत्व, त्याला काय म्हणतात? त्याला कृष्ण म्हणतात. दरवर्षी कृष्ण जन्माला येतो. आता उद्या काल्याचे कीर्तन आहे. काय माहिती सहज आलं का? उद्या काय? काल्याचे कीर्तन. दरवर्षी कृष्ण जन्माला येतो. तू कोणाला मांडणे? दरवर्षी त्यांची जयंती करायची. देवाची? अरे नाही करायची, पण कशासाठी? अरे तुमच्या आतमध्ये जो झोपलाय ना कृष्ण, त्याला जागा करण्यासाठी. म्हणून पुन्हा पुन्हा काय करायचंय? त्यांची जयंती करायची. पण आपण तुम करते हम करते, लेकिन थोडा थोडा फेर पडते. त्यासाठी नको करून घ्यायला. चाललंय रामाचा सप्ताह, कृष्णाचा सप्ताह, दत्तात्रयांचा सप्ताह. अरे तुझं काय? बाबा म्हणायचे, काय म्हणायचे? नामा म्हणे, नद्या म्हणे, तू काय म्हणे? तुला नको का कळायला? हे कशासाठी आले? का बोलवलं ह्यांनी? हे नको कळायला. भारतीय संस्कृती आपली एवढी महान आहे. आमच्या स्वामी विवेकानंदांनी काय बोलावं आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल? हिंदुओं के धर्मों पर आघात करने वाला यहाँ कभी टिक नहीं पाया, और जिसने भी हिंदुओं के धर्म पर आघात करने को चाहा उसको बोरिया बिस्तर लपेटने के लिए बाध्य होना पड़ा. यामुळे आपला धर्म लवचिक नाही बरं का. लवचिक आपण झालोय आणि ते लवचिक झाल्यामुळे ते आपल्याला उठवण्यासाठी येतात. आपण रोज प्रमाणे घेतो, रोज काकड्यामध्ये घेतो. कुणाला उठवायचं रे? उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा. कुणाच्या 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 माथा भावी चरणी ठेवा माथा. काय दर्शन झालं बाबा? असं दर्शन माझं कधीच झालं नाही. असं दर्शन अगदी पार डोकं मला त्याच्या पायावरती ठेवायला मिळालं. कुणाच्या? कुणाच्या? देवाच्या. शब्दे विन संवादू, तुझे विन अनुवादू, हे तव कैसे निगणे, परी पडते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसागे. हो, पाया पडायला गेलो, माझं डोकं पायावर डोकं ठेवून काय झालं? मला दर्शन. पाया पडू गेले तव पाऊल चिन्ह दिसे, देव देव. पाया पडू गेले तव पाऊल
रचे न दिसे कोंड उभाची स्वयंभू असे क्षम देऊ गेले तव मीची मी एक दोन नाहीच प्रपंच एक झाला होता हे तो समोर मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता हे कल्पांतीनं घडे नाहीच संसार नाहीच आमच्या संतांनी सांगितला जीव आणि ब्रह्माचं ऐक्य झाल्यावर कळलं आपल्याला की संसार आहे की नाही जोपर्यंत जीवात आणि शिवाचं ऐक्य होत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थ कळूच शकत नाही तुका म्हणे आली जीवे नुरेची वेगळी एक झाली एक वेगळी नाही राहिली आपण लय वेगळं गुरु वेगळा देव वेगळा मी एकला वेगळा क्षम देव मी ना देवाला आलिंगन दिलं आलिंगन काय देवा क्षम देऊ गेले तव मीची गेली क्षम देऊ गेले तव मीची गेली आसावरा जीवरा जगामध्ये एकच वस्तू आहे द्वैत हे मायेने घडवलेले आहे तुमच्या कल्पनेने घडवलेले आहे जाता जाता फक्त एकच दृष्टांत सांगतो द्वैत आणि अद्वैत संत कशासाठी येतात प्रमाण घ्यायला तर वेळ नाही द्वैताची झांडी गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल नामे गुरु कशासाठी येतात सद्गुरु कशासाठी येतात द्वैताची झांडी तू वेगळं वेगळं जे समजतोस ना माया आणि ब्रह्म हे तू समजतोस ते माया आणि ब्रह्म वेगळं नाही एक ब्रह्मच आहे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात मला वाटतं 7व्या अध्यायामध्ये बघून घ्या साप पडलेले आहे अंधारामध्ये मला सांगायचं काय लक्षात येत आहे द्वैत नाहीच आहे एक अद्वैत ब्रह्म आहे जगामध्ये मला सांगा सूर्य एक का अनेक एक पृथ्वी एक का अनेक हवा एक का अनेक तर भगवंताने बनवलेल्या वस्तू जर एक आहेत तर देव अनेक असेल आमचा रोज देव बदली होतो सोमवारी बदली मंगळवारी आला की आणि ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निधान आणि सर्वांग घटी पूर्ण एक नांदे पूर्ण अपूर्ण नाही संत आपल्याला अपूर्ण ठेवणारच नाही पण संत पाहिजे तसे ते आपल्याला अपूर्ण ठेवणार नाही लक्षात घ्या कोणाची इथे निंदा नाहीये कोणाची स्थिती नाहीये कोणाबद्दल बोलणं नाहीये फक्त तुम्ही ते समजून घ्यावं म्हणून हे बोलणे बस काय आहे तुमच्या घराला घर नाही तुमच्या दाराला दार नाही तुमच्या बांधाला बांध नाही कशाला आम्ही तुमच्याबद्दल बोलू का नाही बोलायचं पण एक बोलायचं मात्र एक बोलल्याशिवाय अर्थ राहायचं नाही आमचे साधू संत घेण्यासाठी नाही आले कशासाठी आले देण्यासाठी आपण शोध काय घ्यायचं नाही आळशी मंद मती केवी तरे आपण आळशी आपल्याला काय करायचंय तुम करतेस हम करते रीठ थोडा थोडा फेर पडते तो करतो मग आपण करतो तसं नाही बाबा आपण आपल्याला सुटायचं आपली आपण करा सोडवण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी का पुष्टविधी आता नुसतं पुस्तकाच चाललंय तुम्हाला अर्थ कळाला तर बघा नुसतं पुस्तक ते पण मला म्हणायचं नाहीये ते तुमचं तुम्ही समजा मी पहिलाच बोलून गेलो संत
देण्यासाठी आलेले संत, घेण्यासाठी नाही. आणि जे घेतात ते संत नाहीच, नाहीच, नाहीच. ते पंत. संत असूच शकत नाही. बरं, ते कोण आहेत? आमच्या साधू संतांनी कधी हात नाही पसरला बरं का. हात नाही पसरला. आणि हात पसरतो तो संत नाही. तो कोण आहे? पंत आहे. हात पसरण्यासाठी नाही आलेले. हात त्यांनी जो असा केलाय, तू दे माझ्या टाळी आणि तू माझ्यासारखा हो, त्याच्याकरता तुम्हाला हात दिलाय. तू हात दिलाय बरं का, दिलाय त्यांनी. पण कशासाठी? तू माझ्यासारखा हो, त्याच्यासाठी हात दिलाय. घेण्यासाठी नाही आमचे संत. तुम्हाला सांगतो, जोग महाराज प्रवचन झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी विषय काढला होता. ते म्हणे कीर्तन प्रवचन ही पोटासाठी करू नये. आमच्या मामासाहेब दांडेकरांनी पण सांगितलं बरं. मामासाहेब दांडेकरांना जेवढ्या जेवढ्या व्यक्ती गेल्या त्यांना सांगितलं मामाचे दांडेकर बाबांनी, ते म्हणले हे बघा, तुम्हाला संसार प्रपंच करून जर तुम्हाला परमार्थ आला तर करा, नाही तर घरी बसा, पण हे धंदे करू नका. का? द्रव्य देती घेती ते दोन्ही नरकात जाती. अजून नरकाचा अर्थच कळाला नाही आपल्याला. आम्ही कशाला जायचं तिकडे? कळलं नरकाचा अर्थ? आमच्या जोग महाराजांनी सांगितलं की म्हणलं असं करायचं नाही. कीर्तन प्रवचन धंदा बनवायचा नाही. एक जण उठला आणि म्हणलं बाबा, माझं तर सगळं प्रपंच माझं ह्याच्यावरच चालतं, कीर्तन प्रवचनावरती. तर म्हणले मी काय करावं, काय सांगावं आमच्या वारकरी संप्रदायाच्या आधारी. त्यांनी सांगावं, तुला जर त्याच्यासाठी कीर्तन प्रवचन करायचं असेल ना, वांग्याचा धंदा कर विठ्ठला. साधू संत उगाच बोलत नाही का? कारण तुम्हाला मी असं विचारतो, तुम्ही ज्या टायमाला जेवण बनवता त्या टायमाला जेवणासाठी तुम्हाला समोर सामुग्री लागते ना. तुम्हाला जेवण बनवण्यासाठी सामुग्री लागते ना. ताई माई अक्का सांगा, लागते ना सामुग्री, बरोबर? तसा परमार्थ करण्यासाठी, संत होण्यासाठी ती सामुग्री असावी लागते. काय सामुग्री? काय सामुग्रीचं? विवेक, वैराग्य ही सामुग्री आहे साधू संतांची. आणि तेच नेमकं विसरले. पहिलं हे करायचं, विवेक उत्पन्न झाला पाहिजे. सार असार काय हे कळलं पाहिजे. विवेक, वैराग्य, विरक्ती. विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगण्याची नाही. विरक्ती नसेल तर ज्ञान टाकणार नाही का? हे आमच्या साधू संतांनी गल्ली बोलत नाही सांगितलं, उघड उघड सांगितलं. तसं तुम्हाला जर संसार, तुम्हाला जर जेवण बनवण्याला जशी सामुग्री लागते, तशी परमार्थ करण्यासाठी जी सामुग्री आहे ती पहिली मिळवा. ती पहिली मिळवा. माझा सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तरी पण मला तुम्ही चार इथं उभं केलं, त्यात तुम्ही माझे आहात आणि तुमचा मी आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, वेद पाहिजे, वैराग्य पाहिजे, विरक्ती पाहिजे, नाहीतर ते ज्ञान तगण्याची नाही तर नाही तर. आमच्या तुकाराम महाराजांना ज्ञान मिळालं. ते साधू संत त्यांच्या घरापर्यंत आले. संत देव नाही. देवाला बोलवण्याच्या भानगडीत पडूच नका. फक्त संतांना बोलवा, देव तुमच्याजवळ चालून येईल. तुम्हाला जायची देवाजवळ गरजच नाही. आई मुलाकडे जाते का मुलं आईकडे येतं? काय तुमच्याकडे पद्धत आहे? आईने मुलाकडे यावं, रडायला लागतं झक मारून येते ना हातातलं काम सोडून. तसं देवाने आपल्याकडे यावं. आपण नाही भीक मागायला जायचं देवाकडे, गरज नाही काही. त्याने काय कमी दिलंय का? काय कशाला भीक मागायची का? अरे एक जण आला राजमहालामध्ये आणि
तो म्हणला त्याला असं पाठवला त्याच्या सेनापतीने आणि तो राजाने वरून बघितलं म्हणजे त्याला बोलव परत मला सांगायचं काय लक्षात घ्या त्याला परत बोलवा आपल्याकडे काय संपत्ती आहे ना त्या आपल्याला अजून त्याची किंमत कळाली नाही त्याला बोलवला म्हणजे का तू भिक्का मागतो म्हणजे माझं घरदार नाही माझ्या अंगावर बघा कपडे फाटके तुटके माझा आधार कार्ड नाही माझं रेशनिंग कार्ड नाही त्यामुळे मला ही भीक मागावी लागते म्हणजे तुझ्याकडे सगळं काही आहे काय म्हणले तुझ्याकडे सगळं काही आहे काय म्हणजे एक सांगतो तुला तुझा एक डोळा दे मला तुला 2 लाख देतो किती जण तयार होते हात वर करा आपली किंमत आपण जे म्हणतो देवाने काय दिलं आम्हाला देवाने काय दिलं आम्हाला अरे तुला काय दिलं देव दिला देह भजना गोवटा देव दिला देह योजना करून तुला पाठवलं ए नरा तुला याच्याकरता पाठवलंय इतर योगीच्या ठाई हा विचारच नाही तुला त्याच्याकरता पाठवलेलं फक्त देव आणि देवच प्राप्त करण्यासाठी बाकी हे गबाळ जमा करण्यासाठी नाही हे गबाळ तुम्हाला जे मिळणार आहे ते तुमच्या प्रारब्धानेच मिळणार कसं सांगतो तुम्हाला जाता जाता तुम्ही ज्या वेळेला पिक्चर पाहता लक्षात घ्या बरं का हे गबाळ तुमच्या प्रारब्धाने मिळतं अगोदरच तुम्ही ज्या टायमाला मातेच्या गर्भामध्ये असता त्यावेळेला सटवीने लिहून ठेवलं तुमचं काय काय होणार आहे ते 5वीच्या दिवशी जर उंबरटा असतो त्या उंबरट्यावर जर पोर गेलं ना त्या पोराला फटकन आई मारते म्हणे का तिथे दिवा लावलाय म्हणे आता तिथं कोण येणार आहे सटवी येणार आहे काय लिहिलं पाहिजे हा का ललाटीचे लेणे हा बरोबर म्हणजे जे काय मिळणार आहे तुम्हाला ते तुमच्या कसं मिळणार आहे तुमच्या प्रारब्धाने मिळणार आहे म्हणून त्याच्यासाठी का खटपट करता तुम्ही देवासाठी खटपट करा त्याच्यासाठी करूच नका हा सांगतो उदाहरण तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही पिक्चर पाहता त्या वेळेला ती पिक्चर मध्ये काम चालू आहे ते पिक्चर मध्ये जे हे चालू आहे आता ती रील चालू आहे ती त्या वेळेला ते काम करता का अगोदर रील तयार झालेली असते तुमचं काय मत आहे विचार काय आहे तुमचा अगोदर तयार झालेली असते ना रील का त्या वेळेला ते काम करतात नाही ना तशी तुमची रील तयार झालेली आहे तुम्ही फक्त काय करायचं बघत बसायचं काय चाललं ते अहो एकदा नवीन असताना मी पिक्चर बघायला गेलो शोले मी म्हणा पिक्चर पण बघता हा काही विषय गरज नाही त्याच्यामध्ये काही काही घेता येतं ना आपल्याला शोले पिक्चर आम्ही बघायला गेलो ते अमिताभ मेलं ते बाजूवाल्या माझं ते रडायला लागलं अरे म्हणलं येड्या तो म्हणला आता तू रडतोय तो आता मेलेला नाही तो म्हणला आता जाऊन बघ झुकूला मस्तपैकी खुर्चीवर बसला असेल मरतो का आपण अमर हा खरे की खोटे पहा शोधून कधी न म्हणे देह माझा मग भरवसा येईल आपण अमर आहोत आपण मरणारे नाही आणि हे तुकाराम महाराजांना कळालं की आता मला साधूची भेट झाली मी अमर झालो आता मला काहीच मागणी नाही पण देवा आता तुला एकच विनंती आहे की तू आता ना मला आपल्यासारखं करून घे हे महाराजांच्या पहिल्या चरणासाठी कृपाळू सजना एवढे कृपादान Come
आमचं आता लक्ष कुणीकडे लागलंय, कारण आपण आलोच त्याच्यासाठी. काय देवी दिला देह बाबा बोलले मागायचे भोजना गो म्हणता. आता आपण त्याच्यासाठीच आलो तर ते मिळालं नाही तर मग काय फायदा, मग सत्याला येऊन उपयोग काय आपला, नाही का? हा तसं नाही बाबांनो. आमच्या तुकाराम महाराजांनी निर्वाणीचं बोलणं बोलावं. निर्वाणीचं सांगतो तुम्हाला, एक उदाहरण सांगतो. निर्वाणीचं बोलणं सांगतो तुम्हाला. तसं तुकाराम महाराजांचं हे कसलं आहे, निर्वाणीचं बोलणं आहे. जाता 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 पूर्वी आपण गावची माणसं आपल्याला पोहोचवायला यायची एस टी मधून, बरोबर. जोपर्यंत एस टी दिसते तोपर्यंत त्याचा हात बाहेर असतो आणि आई इकडून सारखी टाटा 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 करत असते. तसं आमचे तुकाराम महाराज आता टाटा तुम्हाला, बरं का संत, तुम्ही एवढे माझ्यावरती उपकार करा, एवढा करा उपकार, एवढा करा संतांना सांगतात आमचे तुकाराम महाराज, बाबांनो माझ्यावर एवढा उपकार करा की माझा निरोप सांगा बरं का त्यांना, की मला काय करा, मला तुमच्यामध्ये सामावून घ्या. कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो, म्हणून तुम्ही माझ्यावरती उपकार करा आणि माझी आठवण सांगा बरं का त्यांना. दुसऱ्या चरणामध्ये आठवण तुम्ही, आठवण तुम्ही, आठवण तुम्ही, आठवण तुम्ही, आठवण तुम्ही, आठवण ज्ञानेश्वर महाराजांचा 7व्या अध्याय म्हणला नाही आठवत. ब्रह्म आणि माया हे द्वैत आहे आणि केवळ ब्रह्म हे एक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ज्ञानेश्वर महाराज, एक व्यक्ती आली आणि तिला अंधारामध्ये दोरी पडलेली दिसली. मला सांगायचे काय, पहा, ब्रह्म एकच आहे, मग भ्रम का झाला? मायेने भ्रम पाडला आपल्यावरती. तर ती दोरी दिसली आणि तो ओरडत सुटला एकदम, साप 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 साप. काय होतं ते? दोरी. आणि जर एखादा कोण आला ना, तिकडे जाऊ नको, काय? साप. दुसरा आला, तिकडे जाऊ नको, काय? साप. एक महात्मा तिकडून चालला होता. त्या महात्म्याने पाहिलं आणि म्हणलं काय चाललंय तुमचं?
तो म्हणले बघा ना बाबा हे साप आहे. त्याने सांगितलं जरी साप असला ना तरी युक्ती आहे ना आपल्याकडे मारण्याची. कुणाला? नसलेल्या सापाला. तसं प्रपंचाची युक्ती आहे ना आपल्याला. काय? नसलेल्या प्रपंचाला मारायची युक्ती आहे ना. पण संतांना शरण गेल्याशिवाय ती कळणार नाही युक्ती आपल्याला. हा ते वर्म सांगतील तुम्हाला वर्म. तर ते म्हणाले महात्मा बोला थांबा एक काम करा. जर साप आहे तुम्ही म्हणता तर काय करा तुम्ही 2-4 दगड घ्या आणि ते त्याच्यावरती टाका. जर त्यांनी वळवळ केली तर काय साप आहे. आणि ते नाही जमलं तर काय करा एखाद्याने टॉर्च लावा. मग तुम्हाला कळेल. आता टॉर्च लावला मग त्यांना साप दिसला का दोरी दिसली. काय दिसले? असंच आपलं झालंय. आपलं असंच झालंय. हे तुका म्हणे सांगू किती याची भगवंताच्या मूर्ती. तुम्ही भगवंताच्याच मूर्ती आहात. परंतु काय झालंय असा भ्रम झालाय. म्हणून काय झालं भ्रम झालेला आहे आपल्याला. ब्रह्माला आपल्याला काय झालं ब्रह्मावरती भ्रम झाला. माया बिघणे भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे येतो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन. खरा खरा कोण कोण खरा? आपण खरे आहोत. आणि आपल्यावर काय झालं त्या मायेचं आवरण आलं. एवढं मल विक्षेप आणि आवरण एवढंच काढायचं. मग तो कोण आहे? तो ब्रह्मच आहे. पण तुमची ज्याचा भ्रम गेला तो ब्रह्म झाला आणि ज्याचा भ्रम गेला नाही तो भ्रमिष्ठ झाला. आणि हे आमच्या तुकाराम महाराजांनी जाणलं होतं. म्हणून आमच्या साधू संत चालले होते. त्यांना सांगतात बाबांनो माझा आता काही भ्रम राहिलेला नाही. मला कळाले. पण एक काम करा तुम्ही मला माझ्यामध्ये सामावून घ्या ना. तेवढी माझी मात्र त्यांना काय करा त्यांना सांगा बरं का. हे महाराज 3ऱ्या चरणामध्ये अनादि अपराध परिपायावे अनाथ अपराधी अनादि अपराध माझा तो अपराध आहे. मी कसा होतो? अनाथ होतो. माझा तो काय अपराध आहे. अनाथ अपराधी पतित आगळा. मी पतित पण होतो. पण संत हो तुमची जेव्हा मला भेट झाली ना हे सगळं गेलं बरं का. मी आता अनाथही नाही. मी आता अपराधी नाही माझा. आणि मी आता पतित नाही. मी एक. त्या एकाशी बरोबर काय करा त्याच्याशी मला एकरूप करा. कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. फळ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही भगवंत प्राप्ती. आणि भगवंत प्राप्ती म्हणजे जीव आणि शिव एकत्रित होणं. जीवाची आणि शिवाची गाठ होणं. जीव जसा समुद्री लवण न मिळतं वेगळ्या अल्पावडे तो सिंधूशी एवढे मिळे तेव्हा. जेव्हा समुद्रातला जो मिठाचा खडा आहे तो जोपर्यंत पाण्यात पडत नाही तोपर्यंत तो मिठाच्या पर्यंत राहतो. पण एकदा पाण्यात मिळाला की मात्र तो एकरूप होतो. हो का तरंगू लहान परी सिंधूशी वैभवनी त्याचा ईश्वर आणू मी नव्हेची गा. आयशिणी बास समरसे
असा समरस करून घ्या मला अशी विनंती सांगतात. आणि आपण आता काय करू, विठोबाला विनंती करू. विठोबा विठोबा रखुमाई